देवाच्या दासांनी जे इथं सांगितलं वचनातून, खरंच तीच परिस्थिती आहे की आपण आपले पाप कबूल नाही करत, एकमेकांवर ढकलतो. पण त्यांनी जे सांगितलं त्याच्यातून एक गोष्ट मला खरंच एक गोष्ट आहे की काल आपण जे वचन पाहिलं की खडकाळीवर पडलेलं बी, की ज्याला काय नाही भेटली, माती. तुला काय नाही भेटली, आणि सापाला काय श्राप दिलाय, तू काय खाशील. मग तो आज माणसांमधली काय खातोय, सैतान सगळी माती खाऊन चाललाय ना, म्हणून बी उगवत नाही, मग फक्त खडक राहतो. आणि सैतान ह्या दिवसामध्ये तेच करतोय की प्रत्येक माणसामधली माती खातोय, म्हणजे जेणेकरून देवाच्या वचनाचं बी त्याच्यामध्ये उगवायला नको. ही सैतानाची चाल आहे, म्हणून त्याला माती खाऊ द्यायची नाही. आपल्यात त्याला येऊ द्यायचं नाही, तर तुमच्या ती सगळी माती खाऊन जाईल, कारण त्याला श्रापच दिलेला आहे, तू माती खाशील. मग जर त्याला आपण आपल्यामध्ये जागा दिली ना, तो सगळी माती खाऊन जाईल, आणि मग देवाचं वचन आपल्यामध्ये वाढू शकणार. ठीक आहे, आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. छोटीशी प्रार्थना. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, तुला धन्यवाद देतो. एक सुंदर समय तू दिला तुझ्या उपस्थिती येण्यासाठी, त्याबद्दल धन्यवाद. आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. स्वर्गीय प्रकाशन दे परमेश्वरा. माझ्या देवा, तुझी लेकरं तुला ऐकण्यासाठी बसलीत, मला नाही, आणि म्हणून प्रभूजी तू बोलावं, आम्ही ऐकावं असं होतं. येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या आत्मिक जीवनासाठी आशीर्वादाचं कारण कर. अद्भुत अशा गोष्टी समजण्यासाठी कृपा दे. धन्यवाद. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन. आपण जे वचन शिकतोय तेच वचन आपण पुढे घेऊ. योहान याचा 8वा अध्याय आणि वचन 32 आपण वाचून घेऊ. तुम्हाला सत्य समजेल. येशू म्हणतो तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. व सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. आपण बघतोय गुरुवारपासून की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. योहान 17:17 मध्ये लिहिलेलं आहे की तुझे वचनच सत्य आहे. आमेन. याचा अर्थ वचन तुम्हाला समजेल आणि वचनच तुम्हाला बंधमुक्त करेल. वचन ऐकणं आणि वचन वाचणं यापेक्षा वचन समजणं गरजेचं आहे. ज्या दिवशी हबशी शंडाला वचन समजलं त्याने बाप्तिस्मा घेतला. वाचत तो कधीपासून होता, पण तुम्हाला माहिती समजत नव्हतं. पण ज्या दिवशी वचन त्याला समजलं त्याने पश्चाताप केला आणि त्याच दिवशी त्याने बाप्तिस्मा घेतला. समजतंय ना? म्हणून समजणं आवश्यक आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की तुझ्या विरुद्ध, स्तोत्रसंहिता 119:11 जे आपण पाहिलं की देवा तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून तुझी वचनं मी माझ्या अंतःकरणात मनामध्ये साठवून ठेवली आहेत. मनामध्ये वचनं साठवली जातात, मनामध्ये वचनं पेरली जातात. म्हणून जर आपल्याला वचन समजत नाही, याचं महत्वाचं कारण काय आहे? आपलं मन. जर आपलं मन जर तयार नसेल तर तुम्ही वचनाला समजू शकत नाही. म्हणून आपण एका उदाहरणाबद्दल, दृष्टांताबद्दल शिकतोय की येशू ख्रिस्ताने एका पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत दाखवला आणि पेरणारा पेरणी करायला निघाला, पण काही बी वाटेवर पडलं. वाटेवर पडलेलं बी ते आहे ज्या बी मध्ये किंवा ज्या मनामध्ये सैतान शिरू शकतो, कारण तो जाऊन लगेच चोरून घेतो. असं अंतकरण ज्याच्यामध्ये सैतानाला जागा आहे ते वाटेवर पडलेलं बी. दुसरं, काल रात्री आपण पाहिलं कोणतं? खडकाळ जमिनीवर पडलेलं बी, की जिथं त्याला माती नाही सापडत, ज्यांनी स्वतःला माती नाही केलेलं, आणि जिथं देवाच्या वचनाला माती नाही दिसत तिथं ते वाढू शकत नाही. आज आपण तिसऱ्या अंतकरणाविषयी शिकणार आहोत, तिसऱ्या मनाविषयी. आपण वचन काढू मत्तेय शुभवर्तमान याचा 13वा अध्याय वचन 7 आपण वाचू. काही काटेरी झाडांमध्ये पडले. तिसऱ्या प्रकारचं मन जे आहे, बायबल असं म्हणतं, येशू म्हणतो काही बी काटेरी झाडांमध्ये पडले. मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. आता नीट लक्ष द्या. काही बी कुठं पडले? काटेरी. याचा अर्थ काय होतो माहिती का तुम्हाला? की वचन पेरण्याच्या अगोदरच तिथं काहीतरी अगोदरच उगवलेलं आहे. तिथं काय अगोदरच उगवलेलं? काय उगवलेलं आहे? काटेरी झाड. ते नंतर नाही आले. काटेरी झाड नंतर नाही आले, ते ऑलरेडी पहिले तिथं काय झालेले? उगवलेले. जर वचन पेरलं जातंय ना, तर तेव्हा ते वचन काम नाही करणार जेव्हा तुमच्या अंतःकरणात ऑलरेडी काहीतरी उगवलेलं आहे. जर तुमच्या मनामध्ये पहिलेपासूनच काहीतरी असेल तर देव तिथं काम करू शकत. मन रिकामं पाहिजे. बोला, मन कसं पाहिजे? जर त्या मनामध्ये पहिलेच काहीतरी असेल, तिथं ऑलरेडी झाडं उगवलेली आहेत, काटेरी झाडं. बायबल म्हणतं, परत वाचा ते वचन.
काही काटेरी झाडांमध्ये पडले, हा? मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. स्वाभाविक आहे ना, काटेरी झाड पहिलेपासून आहेत म्हणून ते बीज जे पडलं तिथं ते उगवायचा प्रयत्न करतंय, पण त्याला उगवण्यासाठी लागणारं जे खाद्य जे कोण खाऊन जातं? काटेरी झाड. बोला, कोण खाऊन जातं? म्हणून त्या बियाला उगवू देत नाही. आता त्या वचनाचं स्पष्टीकरण वाचा, मत्तई 13 आणि वचन 22. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा हा, आहे, नीट लक्ष द्या. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे, तो वचन ऐकतो, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता संसाराच्या चिंता व द्रव्याचा मोह व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात. वचनाची वाढ खुंटवतात. काटेरी झाड कोण आहेत? दोन गोष्टी दिले, दोन काटेरी झाड दिलेत. कोणते? संसाराच्या चिंता आणि द्रव्याचा मोह. हे दोन काय आहेत? काटेरी झाड. बोला, काय आहे? मोठ्याने बोला, काटेरी झाड. हा, पहिली काय? संसाराची चिंता. बोला माझ्या मागे, संसाराची चिंता. आणि द्रव्याचा मोह म्हणजे काय? पैशाचा मोह. बोला, पैशाचा मोह. हे काय आहेत दोघं? बरं, हे झाड कोणामध्ये नाहीये सांगा? हे झाड कोणात नाहीये? चिंता, संसाराची चिंता. कसं होईल, केव्हा होईल ना, मुलाला नोकरी लागेल का, मग तो पास होईल का, आम्हाला घर बांधता येईल का, आम्हाला गाडी घेता येईल का ना. हे काय झालं? संसाराची चिंता. बोला, संसाराची चिंता. प्रत्येक गोष्टीत आपण चिंता करतो. आणि दुसरा पैशाचा मोह, हा पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिसतो आपल्याला, बऱ्याच लोकांच्या. हे काटेरी झाड आहेत ना, असतात, आणि म्हणून ते वचनाला वाढू देत नाही. आता नीट लक्ष द्या. तुम्ही कधी निंदणी केली ना? निंदणी शेतामध्ये निंदतात ना, गवत काढतो आपण का पीक काढतो? गवत. गहू पेरले तर गहू जेव्हा उगवतात किंवा अजून एखादं पीक असेल तर तुम्ही काय करतात? समजा मकई लावला आणि मकईचं रोप उगवलं आणि तिथं गवत दिसलं तर मग आपण काय करायला लागतो? निंदणी. बोला, काय? निंदणी करणं म्हणजे काय? काढणं आहे गवत. बोला, काय काढणं? गवत तुम्हाला त्रास देतं का? अरे बोला ना, गवत तुम्हाला त्रास देतंय का? मग कशाला काढतात त्याला? तुम्हाला स्वतःला व्यक्तिगत त्याचा त्रास आहे का? त्या गवताचा तुम्हाला त्रास आहे का? ते तुम्हाला टोचतंय का? नाही. मग तुम्ही गवत कशाला काढता? ते कोणाला त्रास देतं? पिकाला. बोला, कोणाला त्रास देतं? प्रॉब्लेम हा आहे, नीट लक्ष द्या. त्या गवताचा मला त्रास नाही होत, पण त्रास कोणाला आहे? पिकाला. चिंता एक असं गवत आहे जे पिकाला लागणाऱ्या गोष्टी खातं. काय करतं? जे वचनाचं बीज पडणार आहे ना, त्या बियाला लागणारी गोष्ट ते काय करतं? खातं. कोणतं गवत? चिंता. बोला, कोणतं गवत? नीट लक्ष द्या. तुम्हाला माहिती का चिंता कशाला म्हणतात? चिंता. जर तुम्ही स्वतःला विश्वासी म्हणतात, काय म्हणतात, तर तुमच्यामध्ये चिंता दिसायला दोन गोष्टी सोबत नाही राहू शकत. एक, अंधार आणि प्रकाश सोबत राहतील का? अंधार आला तर प्रकाश जातो आणि प्रकाश आला तर अंधार. दोघं कधीच सोबत राहणार नाही. समजतंय का मी काय सांगतोय ते? तसंच चिंता आणि विश्वास एकत्र राहू शकत. जिथं विश्वास आला ना तिथं चिंता राहणार, आणि जिथं चिंता आली तिथं विश्वास राहणार नाही. चिंता एक असं गवत आहे की जे तुमच्या अंतःकरणातला सगळा विश्वास खाऊन जातं. काय खाऊन जातं? समजते का? वचनाला आपल्यामध्ये वाढवण्यासाठी एक खत लागतं. ते खत आहे विश्वास. काय आहे? वचन जर माझ्यामध्ये वाढायचं असेल ना तर त्याला विश्वासाचं खत टाका. जर त्या वचनाला तुम्ही विश्वासाचं खत टाकलं ना तर ते वचन तुमच्यामध्ये वाढायला लागेल. आमेन. पण जर विश्वासच नसला तर ते वचन तुम्ही कितीही ऐका ते समजणार पण नाही आणि काम पण करणार नाही. म्हणून वचनासाठी मला काय पाहिजे? माझ्यामध्ये विश्वास. बोला, काय पाहिजे? विश्वास. आणि तो विश्वास कोण खातं? चिंता. बोला, कोण खातं? म्हणून ते काटेरी झुडूप आहे. अनेक वचनं आपण ऐकतो ना, अनेक दासांद्वारे आपण ऐकतो, पण का काम नाही होत? कारण अगोदरच तिथे एक काटेरी झुडूप आहे. कोणतं? चिंता. ज्या चिंतेने तुमचा सगळा विश्वास खाऊन टाकलेला.
मग तुम्हाला दानियेलाबद्दल शिकवलं तरी तुमचा विश्वास नाहीये. मग तुम्हाला दाविदाबद्दल शिकवलं तरी तुमचा विश्वास नाहीये. समजते का? हालेलुया. अनेक लोकांनी भूताला पाहिलेलं नाही. अनेक काय, कोणीच पाहिलेलं नाही. पाहिलंय का भूत कसं दिसतं? पाहिलंय का? मोठ्याने बोला ना. पण रात्री 12 वाजता जर तुम्हाला मसनवटीत जायला लावलं तर जाल का? एकट्याला? अरे बोला. का बरं? भीती कसली असते? मी समजा हळद, कुंकू, लिंबू, मिरच्या आणून तुमच्या दारात टाकून दिल्या ओट्यावर, तर पाहून खुश व्हाल का घाबराल? फुकट कोणीतरी मिरच्या देऊन गेले ना, खुश का बरं नाही होत? आजकालच्या जमान्यात कोणी फुकट देतं का? तर तुम्हाला कोणीतरी लिंबू आणि मिरच्या फुकट देऊन गेलं ना, मग तरी खुश होतात का तुम्ही? नाही. कारण तुम्हाला माहिती हे काय काय करणी, काय कोणीतरी काहीतरी. कोणाची भीती आहे? सैतान. बघा, कोणाची भीती आहे? जेवढा विश्वास देवावर नाही तेवढा विश्वास कोणावर आहे? सैतानावर. घराच्या बाहेर लिहिलेलं असतं परमेश्वर माझा, आणि लिंबू मिरचीला घाबरतात. कशाला घाबरतात? आणि भिंतीवर लिहिलेलं आहे काय? परमेश्वर माझा. अरे तो मेंढपाळ आहे ना, मग तो तुझ्या घराला सांभाळेल, तो तुला सुरक्षित ठेवेल. हालेलुया. पण तुम्हाला माहिती का, वचन माहिती आहे पण वचन जिवंतच राहत नाही. का? कारण सगळा विश्वास कोणी खाऊन टाकलाय? चिंतेने. बोला, कोणी खाऊन टाकलाय? की काय होईल, कसं होईल. अनेक ख्रिस्ती लोक तोंडाने, मी त्यांना ऐकलंय, याच्या घरचं खायचं, याच्या हातचं पाणी प्यायचं, याच्या दारात जायचं, तो असा, तो तसा, ती तशी, ती तशी. ह्या सगळ्या काय आहेत? चिंता. बोला, काय आहेत? मला एक सांगा ना, जो व्यक्ती न दिसणाऱ्या गोष्टींना एवढं घाबरतोय, तो गोल्यातासमोर उभा राहील का? तो सिंहासमोर उभा राहील का? तो फारो समोर उभा राहील का? मग देव तुमचा उपयोग कसा करेल? वचने तर खूप मोठी ऐकतो आपण. दानियेलाबद्दल ऐकलं, दाविदाबद्दल ऐकलं, मोशेबद्दल ऐकलं, योसेफाबद्दल ऐकलं. अरे पण मी काल रात्री पण सांगितलं ना, दानियेला सिंहाच्या समोर उभं केलं, दाविदाला गोल्याताच्या समोर उभं केलं, मोशेला फारो समोर उभं केलं, योसेफाला फारो समोर त्या ठिकाणी जावं लागलं. तुम्हाला माहिती का, मी वचन ऐकले पण विश्वासच नाहीये. मी कुत्र्याला घाबरतो आणि मी सिंहाला बघून घाबरणार नाही का? घाबरेल. लक्षात घ्या, चिंता. या चिंता एवढ्या आहेत ना, त्यांनी सगळा आपला विश्वास काय केलाय? खाऊन टाकलाय. की ते वचनाला वाढू देत नाही. खूप मोठे विश्वासाची वचनं आपण ऐकले ना प्रियांनो, पण त्या वचनाला जिवंत ठेवण्यासाठी आपल्यामध्ये काय असला पाहिजे? विश्वास. बोला, काय असला पाहिजे? एक वचन वाचा, इब्री लोकासपत्र, इब्री लोकासपत्र 10 अध्याय. इब्री लोकासपत्र याचा 10 अध्याय वचन 38 वाचा बरं. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. हा, देवाचं वचन काय म्हणतं? माझा नीतिमान मनुष्य कशाने जगेल? आपल्याला जगण्यासाठी कसली गरज आहे? विश्वासाची. बोला, कसली गरज आहे? जर तुमच्या जीवनामध्ये विश्वास नसेल, जगणं कठीण आहे. काय कठीण आहे? वचन ऐकू शकत, वचनाद्वारे आशीर्वादित होऊ शकत. कारण हे असं काटेरी झुडूप आहे जे तुमच्यामध्ये आहे, ते सगळं विश्वासाला काय करतं? खाऊन टाकतं. मग नीतिमान मनुष्य जगेल का? नाही. कारण त्याला जगण्यासाठी काय पाहिजे? ख्रिस्ती व्यक्तीला जगण्यासाठी काय पाहिजे? आत्मिक व्यक्तीला जगण्यासाठी काय पाहिजे? विश्वास. हालेलुया. नीट लक्ष द्या. इस्रायल लोक जेव्हा मिस्र देशातून बाहेर निघाले गुलामगिरीतून आणि ते कनानकडे चालले होते ना, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ते जेव्हा मिस्र मधून निघाले आणि कनानकडे चाललेले होते ना, सगळ्या गोष्टी तिथं सुटल्या. कामधंदा सुटला, व्यवसाय सुटला, पैशाची आवक सुटली, धनसंपत्ती सुटली, अन्नधान्य सुटलं, सगळ्या गोष्टी तिथं सुटून गेल्या. आणि मग त्यांना कुठं जायचंय? कनानला. आणि वर्ष किती लागले? 40. बोला, वर्ष किती लागले? या 40 वर्षामध्ये त्यांना जगण्यासाठी नोकरी नव्हती, व्यवसाय नव्हता, शेती नव्हती,
कोणताच रोजगार नव्हता, अन्नधान्याचा कोणता पुरवठा नव्हता. या 40 वर्षात त्यांना जगण्यासाठी फक्त विश्वास होता. बोला काय होता? काहीच नव्हतं दुसरं. कपडे विकत घेण्यासाठी दुकान पण नव्हतं, त्यांच्याकडे दुसरे नवीन कपडे पण नव्हते, पण ते कपडे फाटू नये याच्यासाठी पण काय होता? विश्वास. हालेलुया. त्या 40 वर्षामध्ये मोशेला आणि इस्रायल लोकांना फक्त आणि फक्त कसली गरज होती? कसली? 40 वर्षासाठी. आमेन. आत्मिक जीवन तसंच आहे. जेव्हा देव तुम्हाला निवडतो ना, तिथून पुढे तुम्हाला जगाच्या कोणत्याच गोष्टीची गरज, फक्त तुम्हाला कसली गरज आहे? ज्याने विश्वास ठेवला त्याने देवाचं गौरव पाहिलं. आमेन. जर तुम्हाला वाटतं ना माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी मोठा अनुभव करावं, तर तुमचा विश्वास मोठा असला पाहिजे. हालेलुया. बायबल मधलं प्रत्येक वचन, प्रत्येक भविष्यवाणी माझ्या जीवनात पूर्ण होऊ शकते, फक्त त्या वचनाला मी घेताना त्या वचनासोबत माझ्यासोबत काय पाहिजे? विश्वास. काय पाहिजे? कारण वचन विश्वासामध्ये जिवंत राहतं. हालेलुया. माझ्यामध्ये जर विश्वास नसेल ना, ते बी पडून राहील, पण उगवणार, फळ देणार, वाढणार नाही, कारण माझ्यातला सगळा विश्वास संपून गेलेला आहे. समजते का? हालेलुया. पहिलं काटेरी झुडूप काय आहे? चिंता. बोला काय आहे? सगळा विश्वास काय करतं? ते खाऊन टाकतं. आणि फक्त काय उरती मग? चिंता. काय उरते? मग तुम्ही देवाचं वचन ऐकाल तरी समजणार नाही, कारण तुमच्या मनामध्ये चिंता घेऊन बसलेली आहे. चर्चमध्ये येतात हो तुम्ही ना, सगळं मन शेताकडे, सगळं मन म्हशीच्या गोठ्याकडे, सगळं मन कोंबड्या आल्या का नाही, बसल्या का नाही. दिवसा पण येतात आणि विचार करतात कोंबडीने कोणाच्या घरात अंड दिलं असेल. याला काय म्हणतात? चिंता. बोला याला काय म्हणतात? चिंता. असे विचार घेऊन जो व्यक्ती मंडळीत बसतो ना वचन ऐकण्यासाठी, तुम्हाला माहिती वचन पडतं तसंही उगवत नाही, कारण तो काय घेऊन बसलेला आहे? सगळा विश्वास त्या चिंतेने काय केला? खाऊन टाकला. हालेलुया. नीट लक्ष द्या. विश्वास, देवाचं वचन म्हणतं माझा नीतिमान मनुष्य कशाने जगेल? विश्वासाने जगेल. ज्या अंतःकरणामध्ये विश्वास असतो ना, त्या अंतःकरणामध्ये चिंता तुम्हाला दिसणार नाही. आमेन. समजते का? आता नीट लक्ष द्या. एक उदाहरण सांगतो. एक विधवा बाई होती आणि ती खूप विश्वासू होती. तिचा नवरा मेलेला होता, तिला काहीच नव्हतं, तिच्याकडे कामधंदा नव्हता, मजुरी करायची, पैसे जेवढे येईल तेवढ्यात, पण खुश असायची. काय करायची? कारण ती विश्वासू होती. बोला काय होती? नीट लक्ष द्या. ती नेहमी आनंदित असायची. छोटस घर होतं, झोपडी होती, पण ना ती नेहमी खुश असायची. दर रविवारी चर्चला आली का साक्ष द्यायची. काय द्यायची? साक्ष, की देवाने माझ्या जीवनात असं काम केलं, मला गरज होती, देवाने अशा रीतीने पुरवली. प्रत्येक रविवारी तिची साक्ष असायची. याचा अर्थ दर आठवड्याला ती कोणाचा अनुभव घ्यायची? देवाचा. नीट लक्ष द्या. कारण तिचा विश्वास कसा होता? मोठा. बोला कसा होता? बोलत जा. विश्वास कसा होता? मग त्याच मंडळीमध्ये एक श्रीमंत माणूस होता. कोण होता? श्रीमंत माणूस. तो विश्वासू नव्हता, नुसता नामधारी होता. मग त्याला काय वाटायचं, ही काही बी खोटं साक्ष देते बा, हिला उगाच मंडळीत उभं राहायचं असतं आणि काहीतरी खोटारड्या साक्षी देते. मग त्या माणसाने तिची परीक्षा पाहायचा विचार केला. काय पाहायचा विचार केला? येशूची पण परीक्षा पाहायची ना लोक. हा, लक्षात घ्या. कालच आपण वचन वाचलं, जेवढे सुभक्तीने आयुष्य क्रमण करू इच्छितात त्यांचा छळ होईल. हालेलुया. हा, जर तुमचा विश्वास चांगला असेल ना तर त्याची परीक्षा पण होईल. योबाचा विश्वास चांगला होता म्हणून सैतानाने योबाच्या विश्वासाची काय घेतली? परीक्षा घेतली. तसं ह्या विधवेच्या विश्वासाची परीक्षा घेण्यासाठी त्या श्रीमंत माणसाने ठरवलं. मग मीटिंग सुटली, ते घरी गेले. त्याच्यानंतर सोमवारी त्या श्रीमंत माणसाला कळलं की ती जी गरीब विधवा आहे ना, तिच्याकडे खायला काहीच नाही, पैसा नाही, असं कोणीतरी येऊन त्याला सांगितलं. मग त्याने तिची परीक्षा केली. त्याने काय केलं, त्याच्या एका नोकराला बोलवलं आणि त्याला 5,000 दिले आणि त्याला सांगितलं एक काम कर, दुकानात जा, 5,000च्या सगळ्या वस्तू भर किराण्याच्या, जे जे घरात लागतं ते, आणि त्या सगळ्या थैल्या घेऊन तिच्या घरी जा आणि तिला दे. मग त्याचा आणि त्या नोकराला सांगितलं, जेव्हा तू त्या पिशव्या तिला देशील ना तर ती तुला विचारेल कोणी पाठवलं. काय विचारेल? कोणी पाठवलं. मग तिने विचारलं का कोणी दिलं, तर तिला सांगायचं सैतानाने दिलं.
काय सांगायचं? मग बघू हिचा विश्वास, मग बघू ही किती देवाचं मानती, मग घेते का नाही विचार करू. अशी परीक्षा त्या श्रीमंत माणसाने पाहिली. समजतंय का? 5,000 दिले. तो नोकर गेला बाजारामध्ये, त्याने मस्त थैल्या भरून घेतल्या, सगळ्या लागणाऱ्या गोष्टी, 5,000चा किराणा केला आणि त्या सगळ्या थैल्या घेऊन तो त्या बाईच्या विधवेच्या घरी गेला. दार ठोकलं, विधवेने दार उघडलं आणि त्याने त्या पिशव्या तिच्या हातामध्ये दिल्या आणि तिला म्हटलं हे तुमच्यासाठी आहे. विधवेने काय केलं माहिती का? त्या सगळ्या पिशव्या घेतल्या, मध्ये गेली आणि दार लावून घेतलं. विचारलंच नाही कोणी दिलं. काय केलं? विचारलंच नाही कोणी दिलं. पिशव्या घेऊन गेली घरामध्ये. आता हा टेन्शन मध्ये आला नोकर, कारण मालकाने काय सांगितलं? ती विचारेल तेव्हा तिला सांग कोणी दिलं. सैतानाने. तिने तो विचारलंच नाही. मग आता काय करायचं? त्याने परत दार वाजवलं. हो मावशी इकडे या ना. ती म्हटली काय? तुम्ही तर विचारलं पण नाही म्हणे हे कोणी दिलं. ती काय बोलली माहिती का? मी कशाला विचारू म्हणे, कारण मला माहिती आहे म्हणे देवाने जर सैतानाला जरी आज्ञा दिली ना तरी त्याला द्यावं लागेल. हालेलुया. काय बोलली? देवाने जर सैतानाला जरी आज्ञा दिली ना तरी त्याला गेले 5,000. विश्वासी व्यक्तीच्या नादी लागायचं, नाद करायचा नाही. हालेलुया. माझा नीतिमान मनुष्य कशाने जगेल? पण जो व्यक्ती चिंतेमध्ये बसलेला आहे ना, सैतानाला काहीच करावं नाही लागत, कारण त्याची चिंताच त्याला मारते. त्याची चिंता त्याला काय करते? सैतानाला अशा व्यक्तीला मारावं नाही लागत. सैतान ज्यांचा विश्वास आहे ना ती माती खातो. सैतान तो विश्वास संपवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सैतान दुसरं काही नाही करत. तुमच्या मनामध्ये काय टाकून देतो? चिंता. बोला काय टाकून देतो? येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती काय का वचनामध्ये? तुम्ही चिंता करून तुमच्या डोक्याचा एक केस सुद्धा काळा किंवा पांढरा करू शकत नाही. चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी हातभर सुद्धा वाढवू शकत. मग कशाला करतात? मग कशाला चिंता करतात? जर चिंता केल्याने प्रश्न मिटत असतील ना तर करा. जर चिंता केल्याने तुमच्या अडचणी दूर होत असतील तर करा. चिंता केल्याने तुम्ही निरोगी राहत असाल तर नक्की करा. चिंता केल्याने जर तुमच्या सगळे प्रश्न सॉल्व्ह होत असतील तर नक्की करा. पण येशू म्हणतो जर होत नाही ना चिंता नका करू. आमेन. कारण तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे तुमची गरज काय आहे. आमेन. वचनाला आतमध्ये घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. पहिले असे झाड काढा जे विश्वासाला खातायत. कशाला खातायत? असे काटेरी झुडपं आपल्यामधून उपटून टाका जे वचनाला वाढू नाही देणार. आणि चिंता असं काटेरी झुडूप आहे की जे वचनाला वाढू देत. कारण वचनाला वाढण्यासाठी विश्वासाचं खत लागतं. काय लागतं? काही बाकी नसेल तरी चालेल, फक्त विश्वास पाहिजे. आमेन. आणि तो विश्वास जर राहिला ना वचन तुमच्यामध्ये वाढू शकतं. म्हणून पहिलं काटेरी झुडूप काय आहे? चिंता. समजतंय का? आता आपण प्रत्येकाने आपल्या मनाचं परीक्षण करायचं आणि विचार करायचा की माझ्यामध्ये चिंता आहेत का नाही. आपला चेहरा का उतरतो? कशामुळे? आपण निराश का राहतो? बोला ना. आपण टेन्शन का घेतो? आपल्याला झोप का नाही लागत? हालेलुया. घरचं खायचं आणि दारचं चिंता करायची, टेन्शन घ्यायचं. काही लोकांना ना स्वतःची चिंता नसते तरी चिंता करतात या देशाचं काय होईल. मरू दे बाबा, तू तुझं बघ. देवाचं वचन म्हणतं तुला मी इथे ठेवणारच नाहीये. हालेलुया. समजतंय का? काही घेणं देणं नसतं. तुम्हाला माहितीये का क्रिकेट ते खेळतात आणि आपल्याला चिंता असते कोण जिंकेल. त्यांना पैसा भेटणारे हारले तरी, आणि तुम्हाला काय भेटते? चिंता. बोला काय भेटते? चिंता. वर्ल्ड कप त्यांना भेटेल, तुम्हाला काय भेटते? मॅन ऑफ द मॅच ते घेऊन जातात, तुम्हाला काय भेटते? करोडोचे बंगले ते बांधतात, तुम्हाला काय भेटते? समजतंय का? फुकटची चिंता गोळा करतात लोक. अशी टेन्शन मध्ये बसतात क्रिकेट बघताना. काय होईल काय होईल, मरशील हॅटॅक येऊन, मरशील तू हॅटॅक येऊन. काही फरक पडणार नाही त्यांना. नीट लक्ष द्या. करोडोने पैसे कमवतात ते. तुम्हाला माहिती बोली लागते IPL मध्ये ना, माणसांची बोली लागते, क्रिकेटरची बोली लागते. त्यांना काय घेणं देणं मी हारलो तरी सुद्धा. त्यांना माहिती असे पण आम्ही कमवणार आणि तसे पण कमवणार. पण जे टीव्ही समोर बसलेले ते काय करतात?
चिंता. पूर्ण चिंतेमध्ये बसतात. अरे आपलं आपलं खा आणि झोपा. आपल्या घर दुसऱ्या गोष्टी पडल्यात आपल्याच. घरचं सोडायचं आणि दारची चिंता करायची की कोण जिंकतं कोण हारतं काही घेणं देणं नाही. आपल्याकडे बघा ना, आपल्याला जिंकायचंय. हालेलुया. समजतंय का? ह्या ज्या चिंता असतात ना, ह्या आपण स्वतः पाळलेल्या असतात. देवाने दिल्या का? नाही. मग ह्या कोणी पाळल्या? आपण. अशा गोष्टी करूच नका ज्याच्याने तुम्ही काय कराल? चिंता. बोला काय कराल? बोला येशू मसीह की. पहिले बरं होतं बरं का, टीव्ही वरच मॅच दिसायची. आता मोबाईल मध्ये. म्हणजे कुठंच ती चिंता सोडत. गाडी चालवताना सुद्धा ऐकतात ठोकाल कुठंतरी गाडी. कारण गाडी सुद्धा कशात चालवतात? चिंतेत. बोला कशात चालवतात? चिंतेत. ही जी चिंता आहे ना, ही तुम्हाला मारेल एका दिवशी. म्हणून देवाची इच्छा आहे, हे काटेरी झुडूप काय करा? काढून टाका आणि वचनाला जागा द्या. आणि वचनाला विश्वास लागतो. बोला काय लागतो? ज्या व्यक्तीमध्ये विश्वास आहे ना, त्याला कोणतीच परिस्थिती हरवू शकत नाही. समोर काही असलं तरी तो खुश असतो. मला एक सांगा ना, पौल आणि सिला जेलमध्ये होते, पाय अडकलेले होते, मारलेलं होतं, पूर्ण पाठ उधळलेली होती, तरी काय करत होते? काय करत होते? आराधना. बोला काय करत होते? का बरं आराधना करत होते माहिती का? चिंता आहे. आम्हाला कोण सोडवेल, आमची जामीन कोण करेल, कोण पैसा भरेल, आणि मग आमचं काय? काही घेणं देणं. कारण तुम्हाला माहिती विश्वास होता. काय होता? बायबल असं म्हणतं, प्रेषितांच्या कृत्यामध्ये पेत्र जेलमध्ये होता, बंदीखान्यामध्ये होता, पहाऱ्यामध्ये होता, आणि रात्रीच्या मध्यरात्रीला काय करत होता? झोपलेला होता. बोला काय करत होता? झोपलेला होता. आणि मंडळी त्याच्यासाठी काय करत होती? प्रार्थना करत होती. आणि पेत्र काय करत होता? झोपलेला होता. तुम्हाला माहिती मंडळीची प्रार्थना देवाने ऐकली, आणि कोण पाठवला तिथं? दूत. बोला कोण पाठवला? कोणाला उठवण्यासाठी? कोणाला सोडवण्यासाठी? बायबल असं म्हणतं, दूत आला आणि दूताने पेत्राला हलवलं. उठ. तरी उठायला तयार. परत त्याला थापडला. अरे उठ लवकर. जेमतेम उठला. इतका गाढ झोपलेला होता. कुठं? जेलमध्ये झोप लागेल तुम्हाला? आणि तुम्हाला माहिती, ती परिस्थिती अशी होती की त्याच्या अगोदरच याकोबाला तलवारीने मारलेलं होतं. कोणाला मारलेलं होतं? आणि म्हणून पेत्राला पकडलं होतं हेरोदाने. का? कारण लोकांना आवडलं याकोबाला मारलं म्हणून. मग पेत्राला पकडलं. पेत्राला पण हेरोद काय करणार होता? मारणार होता. दुसऱ्या दिवशी पेत्राला माहितीये उद्या हेरोद मला काय करणार आहे. चिंता होती. तुम्ही झोपले असते. उद्या मारणार आहे मला, झोप लागेल. आणि पेत्र काय करतोय? कारण त्याला काय नाहीये. हालेलुया. कान देऊ नये का? त्याच्या मागे एक कारण आहे. जीवन म्हणजे येशू ख्रिस्त जगात असताना त्याने पेत्राला एक भविष्यवाणी केली होती. येशू ख्रिस्ताने, पेत्रा एक दिवस असा येईल की लोक तुझी कंबर बांधून देतील. काय म्हटलंय? दुसरे तुझी कंबर बांधतील आणि तुला नको तिथं ते घेऊन जातील. समजतंय का? म्हणजे काय भविष्यवाणी होती माहिती काय पेत्राबद्दल? की तू म्हातारा होशील. काय होशील? पूर्ण वयाचा झाला, म्हातारा झाला तेव्हा तू मरणार आहे, तरुणपणात मरणार. ही भविष्यवाणी कोणी केली होती? येशूने. बोले कोणी केली होती? आणि पेत्रामध्ये विश्वास होता. हालेलुया. जेव्हा पेत्र जेलमध्ये होता ना, तेव्हा तो म्हातारा नव्हता. तेव्हा तो काय होता? तरुण होता. आणि हेरोद त्याला काय करणार होता? पेत्राला माहिती होतं तुझा बाप बी मारू शकत नाही. का? कारण कोणी भविष्यवाणी केली. काय केली? म्हातारा झाल्याशिवाय मरणार, आणि मी अजून म्हातारा झालेलो. म्हणून रात्री पेत्र काय करत होता? चिंताच नाहीये, विश्वास आहे. कोणावर? देवाच्या वचनावर. आमेन. ज्या वेळेस तुम्ही वचनावर विश्वास ठेवतात ना, तो विश्वास तुम्हाला शांत झोप देतो. आमेन. तो विश्वास तुम्हाला निश्चिंत ठेवतो. तो विश्वास तुमचे खिशे रिकामे जरी असले ना, तरी तुम्ही खुश राहतात. हालेलुया. का माहिती का? काय नसते? चिंता. बोला काय नसते? नाही तर बंगल्यात राहणाऱ्या लोकांची बी तोंड उतरलेली पाहिली. का? काय आहे? गाडीमध्ये फिरणाऱ्यांची बी तोंड अशी असतात. का? चिंता. मग त्यापेक्षा ना आपली भाकर, मीठ मिरची भाकर खायची आणि कसं राहायचं? खुश राहायचं. फक्त आपल्यामध्ये काय नको? चिंता. हालेलुया. हे पहिलं काटेरी झुडूप आहे जे देवाच्या वचनाला वाढू देत आणि सगळा विश्वास काय करतं? खाऊन टाकतं. दुसरं काटेरी झुडूप काय? चिंता आणि द्रव्याचा मोह. बोला द्रव्याचा मोह. द्रव्य म्हणजे काय? पैसा. बोला पैसा.
पैशाचा मोह. आता ह्या वचनाकडे दुसरं काटेरी जुळून पैशाचा मोह. आता नीट लक्ष द्या, येशू ख्रिस्त पैशांच्या मोहाबद्दल बोलतोय, गरजेबद्दल नाही. पैशाची गरज प्रत्येकाला आहे, पण मोह नसावा. काय नसावा? मोह कशाला म्हणतात माहिती का? मला तेच पाहिजे, मला तसंच पाहिजे, याला काय म्हणतात? मोह. मी बऱ्याचदा एक उदाहरण देतो बहिणींनो. नाताळाला तुम्ही साड्या घ्यायला फार लांब लांब जातात, सुरत पर्यंत जाऊन येतात. काही काही जण महागडी साडी घेतात, 4-5 हजाराची, मनापासून घेतात. 4 दुकानं उलथे करतात, एक साडी घेण्यासाठी 100 साड्या बघतात. तो दुकानदार डोकं फोडायचंच राहून जातो तुमच्या समोर, तरी तुम्हाला साडी लवकर पसंत होत. तुमच्या नवऱ्याला जर तुम्ही शॉपिंगला पाठवलं ना, तेवढ्या वेळात तो सगळ्या गावाची शॉपिंग करून येईल. तेवढ्या वेळात तुम्हाला एक साडी भेटत नाही. ही खरी गोष्ट आहे का खोटी? तो दुकानदार नवऱ्याकडे असा पाहतो रागाने, कशाला हिला आणलं. एवढा साड्यांचा ढीग लावलेला असतो. घड्या कोण करणार आहे? तुम्ही? अरे बोला ना, ही खोलून दाखव. घडीवाली नाही चालत, खोलून दाखव. अरे घड्या करायला किती वेळ लागतोय त्यांना, आणि त्यांना हाऊस असते काय करून दाखव. सगळ्या साड्या अशा पसारा करून ठेवतात, असा ढीग डोंगर लागलेला असतो साड्यांचा. आणि किती घ्यायची असते? एक. आणि एवढ्या साड्या बघितल्यानंतर सुद्धा नवऱ्याला म्हणतात एक पण चांगली. तो दुकानदार विचार करतो, याला मारून टाकू का काय. एवढ्या साड्या दाखवल्या, एवढ्या उलगडायला लावल्या, आणि एक पण घेतली. त्या नवऱ्याला असं वाटतं ना, मी मरून जावं. का? कारण तो दुकानदार त्याच्याकडे रागाने पाहतो, तिच्याकडे नाही पाहू शकत ना, म्हणून तो नवऱ्याकडे रागाने पाहतो, कशाला आला रे इथं. एवढ्या साड्या बघतात, हात लावून बघतात, ओढून ताणून बघतात, फाटायचीच राहून जाते. एवढं चेक केल्यानंतर एक साडी घेतात. किती साडी घेतात? नाताळाची साडी ना. मग खुश, मनासारखी भेटली, होतात ना खुश. हा, नवऱ्याचे पैसे गेले त्याचे आपल्याला दुःख नाहीये, पण आपल्याला मनाची साडी भेटली याची काय आहे? खुशी. अरे हा का नाही बोलत जा, खुश. मग खुश असतात नाताळाच्या दिवसापर्यंत. मग 25 तारीख येते, नाताळ येतो. मग नाताळाला खुशी असते, आज मला नवीन साडी घालायची आहे. मग सकाळी फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग साडी घालतात, खुश की मला मनाला पटेल अशी साडी मला भेटली आणि मी ती घेतली. मग खुश. मग चर्चला येतात, त्यांना वाटतात सगळे माझी साडी बघतील ना. आपल्यासाठी नाही घेत आपण दुसऱ्यांना दाखवायला घेतो. हिला जळवायचंय, हिच्यापेक्षा चांगली घाल. नीट लक्ष द्या. खुश असतात घरातून निघताना, आरशासमोर स्वतःला पाहतात, मी चांगली दिसते, मला पाहिजे तशी साडी भेटली. चर्च मध्ये आल्यानंतर अनेक बहिणी असतात ज्या साडी घालून आलेल्या असतात. मग अचानक एक बहीण येते जिची साडी हिच्यापेक्षा चांगली असते. मग काय होतं माहिती का? ही मला का नाही भेटली. नवऱ्याला म्हणते, बघ तिच्या नवऱ्याने किती चांगली घेऊन दिली. अगं आतापर्यंत तुला तुझी चांगली वाटत होती ना, पण दुसऱ्याची चांगली बघितली, आता माझी चांगली वाटत. याला म्हणतात मोह. बोला काय म्हणतात? बऱ्याचदा मोह त्या गोष्टीचा असतो ज्याची आपल्याला गरज नाहीये. गरजेपेक्षा जे अधिक आहे ना, त्याला काय म्हणतात? मोह. बोला काय म्हणतात? मोह. अनेक लोकांना वाटतं मला देवाने 4 व्हीलर द्यावी आणि गाडी लावायला जागा नाही. अनेक लोकांना वाटतं देवाने मला 4 व्हीलर द्यावी, वारशा फाट्यावर पण जात नाही कधीच. आणि त्याला काय वाटतं देवाने काय द्यावी? कशाला द्यावी? तू वारशा फाट्याला जात नाही कधी, आठवड्यातून एकदा वारशा बाजाराला जातो, आणि तुला 4 व्हीलर देऊन काय करेल परमेश्वर? ज्याची जी गरज आहे ना परमेश्वर ती पुरवतो. आमेन. बघा नीट लक्ष द्या. मी सेवा करायला जिथून सुरुवात केली ना, ज्या वेळेस मला सेवेमध्ये मोटरसायकलची गरज होती देवाने मला दिली. पण ज्या वेळेस लॉकडाऊन नंतर मला गाडीची गरज होती. कसली गरज होती? गाडी नव्हती आमच्याकडे 4 व्हीलर. तुम्हाला माहिती, प्रतीशचे वडील बसलेले तिथं, हात वर करा दादा. मी ह्या परिवाराबद्दल देवाला धन्यवाद देतो. तुम्हाला माहिती, मला ह्या परिवाराने कधीच नाही म्हटलं नाही गाडीसाठी. माझ्या ह्या सेवेची सुरुवात त्या परिवाराने केली. इतकी त्यांनी मदत केली ना मला गाडीसाठी. मी कधीही गाडी मागितली त्यांनी मला कधीच नाही म्हटलं. त्यांनी त्यांचे कामं सोडले
आणि माझ्या दारात गाडी आणून दिलेली त्यांनी. मी मनापासून आशीर्वाद देतो आणि मनापासून देवाकडे मागतो, प्रभू या परिवाराला आशीर्वाद देतो. खरंच सांगतो तुम्हाला, मला खूप गरज होती त्या पिरियड मध्ये गाडीची. आणि 4 व्हीलर नसती ना मी सेवा नव्हतो करू शकत. का? कारण मिटिंगा जवळ नव्हत्या ना. मिटिंगा नवापूर मध्ये, कुठं गुजरात मध्ये, इकडं तिकडं फिरावं लागलं. मोटरसायकलवर मी माझी बायको कशी फिरणार आहे ना, थंडी वाऱ्याचं पावसा पाण्याचं. त्यांची गाडी त्यांनी मला नेहमी दिली, कधीच मला विचारलं नाही, 1 रुपया कधी भाडं घेतलं नाही. टायर खराब झाले होते एकदा, मला लाज वाटायची की मी गाडी वापरतोय, मी पैसे भरले पाहिजे. तुम्हाला माहिती, प्रतीशने मला फोन केला, सर मी टायर बदलायला चाललो, मी बदलून आणतो. त्याने सगळे टायर बदलून परत गाडी माझ्या ताब्यात दिली. देव त्याचा मोबदला दिल्याशिवाय राहणार नाही. विश्वास ठेवा, जी गरज असते ना देव पुरवतो. मला जेव्हा 4 व्हीलरची गरज होती ना, तुम्हाला माहिती, ही सेवा सुरू झाली, त्यांनी मला मदत केली, मला गाडीची कमी पडली नाही. आणि त्याच्यानंतर काहीच दिवसांनी देवाने मला स्वतःची गाडी दिली. कारण देवाला माहिती होतं आता मोटरसायकलची गरज नाही, आता कसली गरज आहे? 4 व्हीलरची. आता मी 4 व्हीलर मध्ये सेवा करतोय, मग आता मी देवाला म्हणायचं का मला हेलिकॉप्टर दे असं? आता मी देवाला म्हणू का की मला काय दे? हेलिकॉप्टर. त्याला काय म्हणतात माहिती का? मोह. बोला, काय म्हणतात? आताची जी माझी सेवा आहे ना, ती गाडीत धकणार आहे. हालेलुया. इवन विमानात सुद्धा परमेश्वर घेऊन फिरतोय मला. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो वर्षातून बऱ्याचदा. मग मला सांगा, विमानात पण बसवतोय ना, हेलिकॉप्टरची ज्या दिवशी गरज पडेल ना, देव मला ते पण देईल. आज नाहीये ना, नाही भेटणार. उद्या राहील तर ते पण परमेश्वर पुरवेल. पण मोह नाही, लाड नाही पुरवत परमेश्वर. तो तुमच्या गरजा पूर्ण करेल. काय पूर्ण करेल? मोह आणि गरज यांच्यामध्ये फार अंतर आहे. लोक द्रव्याचा आणि पैशाचा मोह घेऊन जगतायत. मग काय करतं माहिती का? तो मोह जो आहे ना, तो देवाच्या वचनाला तुमच्यामध्ये वाढू देत. कारण देवाची इच्छा आहे, तुझी गरज. मी एक वचन वाचून घेऊ, एक वचन वाचा. मत्ते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 31. मत्ते 6 वचन 31. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज, तुम्हाला ह्या सर्वांची काय आहे? गरज आहे. हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. आमेन. देव आपली काय जाणतो? गरज. बोला, गरज. तुमचा गरज देव जाणतो, मोह जाणत नाही. तुमच्या ज्याही गरजा असतील ना, देव पुरवेल, मग त्या किती मोठ्या असू दे. ज्या दिवशी, मी परत सांगतो, ज्या दिवशी मला सेवेमध्ये हेलिकॉप्टरची गरज असेल ना, देव तेही दिली. पण ती गरज पाहिजे. काय पाहिजे? हाऊस नको. हाऊस पूर्ण नाही करत परमेश्वर, गरजा पूर्ण करतो. आमेन. हालेलुया. आम्ही पुण्याकडे सेवा करतो ना, ह्या बहिणी तिथून आल्या आहेत काही. तिथं एक शेठ आहे, शेठ दिलीप दादा. मागं त्यांना गाडी घ्यायची होती. त्यांचा मुलगा मागं लागला होता, मला गाडी घेऊन द्या त्याच्या लग्नाच्या वेळेस. तर त्या मुलाने एक गाडी पाहिजे. आता तो श्रीमंत माणूस आहे, महिन्याला 2-2.5 करोड रुपयाचं त्याचं कमाई आहे. करोड. त्याच्या मुलाने सांगितलं मला गाडी घ्यायची. मग त्यांनी मला फोन केला, सर हा पप्पू ऐकत नाही म्हणे, याला गाडी घ्यायची. म्हटलं कोणती? म्हणे रेंज रोवर. म्हटलं कितीला? म्हणे 1 करोडला. कितीला? 1 करोडची गाडी त्याला घ्यायची. लग्न तरच लग्न करेल, नाही तर करणार नाही. बघा बरं, पोराची हाऊस. मग दिलीप दादा मला काय बोलले, सर म्हणे त्याच्यापेक्षा मला असं वाटतं म्हणे सेकंड हँड हेलिकॉप्टर घेऊन घ्यावं. आता पैसा आहे. काय बोलले ते मला? त्याला मी बोललो म्हणे कशाला त्या 1 करोडच्या गाडीच्या नादी लागतो, त्याच्यापेक्षा आपण सेकंड हँड काय घेऊन घेऊ. काय वाटतं सर म्हणे तुम्हाला, भेटेल काय खातं? मी त्यांना म्हटलं चालवल कोण? मी त्यांना काय बोललो, चाल आणि ठेवाल कुठं म्हटलं. हेलिकॉप्टर घेणं मोठी गोष्ट नाहीये, त्याला ठेवणं आणि सांभाळणं मोठी गोष्ट आहे. चालवायला जो पायलट जो चालवतो ना, त्याला 4 लाख 5 लाख रुपये पगार घरी बसून द्यावा लागतो. तुम्ही उडवा नका उडवू, त्याचा पगार चालूच आहे. आणि त्याला ठेवायला जागा तशी पाहिजे. समजते का? काही श्रीमंत लोकांचे स्वतःचे प्लेन आहेत, स्वतःचे विमानं आहेत, चार्टर प्लेन म्हणतात त्यांना. ते प्लेन जे असतात ना, ते विमानतळावर उभे असतात. मुंबईच्या कोणत्या विमानतळावर? मुंबईच्या. जितके तास उभे राहतात ना ते विमानं, तेवढं भाडं द्यावं लागतं त्यांना. त्या विमानाला विकत घेण्यापेक्षा त्याचं भाडं जास्त असतं.
जितके वर्ष तुम्ही त्याला तिथे ठेवतात ना तेवढं भाडं पेड करावं लागतं. मोह आहे हा. काय आहे? आता ते दिलीप दादा म्हणत होते सेकंड हँड काय हेलिकॉप्टर घेऊ, आणि त्यांचा धंदा आहे दुधाचा. 25 किलोमीटरच्या दूर जात नाही गाड्या. किती किलोमीटरच्या? आणि हेलिकॉप्टरवर काय कराल मग? 25 किलोमीटरच्या बाहेर फिरत नाही आणि हेलिकॉप्टर घेऊन काय कराल? ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशात अशी सेवा दिली ना, देव तेही तुमची गरज पूर्ण करेल. मोह नका करू. काय नका करू? नाही तर देवाच्या वचनाची वाढ ते थांबून देईल. समजतंय का? बोला येशू मसीह की. ही अशी काटेरी झुडपं आहेत ना जे देवाच्या वचनाला वाढू देत, व्यर्थ गोष्टींमध्ये आपलं मन त्या ठिकाणी गुंतवून ठेवतात आणि परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होऊ देत नाही. मोह. बोला काय? ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये देवाने त्याचं वचन पूर्ण केलेलं आहे ना, ते असे व्यक्ती होते ज्यांच्यामध्ये कोणताच मोह. दाविदाला मोह होता का राजा बनण्याचा? पण कोणी केला? देवाने. बोला कोणी केलं? कारण इस्रायलाला गरज होती कोणाची? दाविदाची. बोला कोणाची? हा, नीट लक्ष द्या. दाविदाला कुठं मोह होता? दाविदाने स्वप्न पण नसेल पाहिलं मी काय बनेल इस्रायलाचं. कारण तो काय वाळत होता? मेंढर. काय चारत होता? ईश्वर दादा इथं बसलेले आहेत ना, त्यांची पत्नी आहे माग अनिता. यांनी काय काम केलेले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना चांगलं माहिती आहे. बरोबर आहे ना? माझा मित्र आहे चिक्स्याचा, सचिन खैरनार म्हणून. माझा जीवलग मित्र आहे, चांगला मित्र आहे, जुना मित्र आहे माझा. तो सांगायचा हे दोघं आमच्या शेतात कामाला यायचे म्हणे त्यावेळेस, मजूर म्हणून. आणि आज देवाने काय केलं? मला ना काय केलं? हा माणूस कोण आहे आज? सरपंच. त्याची मिसेस आज सरकारी नोकरीला आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये. स्वप्न पाहिलं असेल का त्यांनी की आम्हाला देव एवढं उंच करेल? स्वप्न पाहिलं होतं का? हा मोह नव्हता, ही देवाची योजना होती. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? म्हणून दावीद काय म्हणतो? तो कंगाला धुळीतून उचलतो आणि अधिपतींच्या पंक्तीस बसवतो. आमेन. अरे तुमच्याबद्दल देवाच्या योजना इतक्या मोठ्या आहेत ना, आपण छोट्या गोष्टींचा मोह करतो. आपण काय करतो? आपल्याला विमानात बसायचा मोह आहे, देव आपल्याला ढगावर बसू इच्छितो. हालेलुया. समजतंय का? आपल्याला काय वाटतं? मला विमानात बसायची इच्छा आहे, हा मोह आहे. पण तुम्हाला माहिती देवाची इच्छा काय? मी तुम्हाला कशावर बसवावं? ढगावर. आमेन. ज्यावेळेस घेऊन जायला येईल ना तेव्हा कशावर घेऊन जाणार आहे? विमान तिथपर्यंत जाऊ शकत नाही ना, म्हणून देवाला माहिती कशावर बसून घेऊन जायचंय. आमेन. जे परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो ना ते तुमच्या मोहापेक्षा चांगलं आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन स्वीकारा, कारण त्याच्यामध्ये जे आशीर्वाद दडलेले आहेत ना ते तुमच्या मोहापेक्षा अधिक तुम्हाला देतील. हालेलुया. पर मोह जो आहे ना देवाच्या योजनेला आपल्या जीवनात पूर्ण होऊ देत नाही. देवाची इच्छा योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण होऊ देत नाही. तो मोह आपल्या जीवनातून काढा. तो वचनाची वाढ खुंटवतो. बोला तो वचनाची वाढ. आणि देवाची इच्छा आहे ती वचनाची वाढ खुंटायला नको. म्हणून ही जमीन आहे ती की जी काटेरी झुडपांनी भरलेली आहे. चिंता आणि पैशाचा मोह, हे दोन काटेरी झुडपं आपल्यातून उपटून टाका. वचन समजायला लागेल. वचन. आणि ते वचन तुमच्या जीवनात काम करायला लागेल. हालेलुया. बोला येशू मसीह की. म्हणून प्रभू म्हणतो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. खूप महान आणि खूप अद्भुत योजना देवाच्या आहेत. मी जेव्हा पण या स्टेजवर उभा राहतो किंवा मीटिंग मध्ये जातो, देवाने खूप काही दिलं मला. पण तुम्हाला माहितीये का, मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता कधीच नाही की मी प्रचारक होईल, देव माझा उपयोग करेल, मी माईक हातात धरून बोलू शकेल, वचनाचं प्रगटीकरण करू शकेल. माझ्या मनात सुद्धा असं स्वप्न आलं नव्हतं. याचा अर्थ काय होतं? हे स्वप्न मी नव्हतं पाहिलं, कोणी पाहिलं होतं आणि ते त्याने पूर्ण केलं. आमेन. मला काय वाटायचं मी शिक्षक होईल, मला काय वाटायचं मी पगार कमवेल, मला काय वाटायचं मी घर बांधेल, मला काय वाटायचं लग्न करून चांगला संसार करेल. नाही, देवाची इच्छा होती मी तुला त्याच्यापेक्षा चांगलं देतो. हालेलुया. मी तुला डबल नोकरी देतो. आमेन. मी एकच नोकरी मागायचो, देवाने मला दोन दिल्या, एक शाळेची आणि एक स्वर्गाची. आमेन. ही नोकरी रिटायर करेल मला 58 वर्षानंतर. जगातली नोकरी किती वर्षानंतर? 58. पण ती नोकरी रिटायर करत
नाही. तुम्हाला माहिती पेन्शन नाही, पगारच चालतो डायरेक्ट. हालेलुया. ती नोकरी कधीपर्यंत असती माहिती का देवाची? शेवटच्या श्वासापर्यंत. रिटायरमेंट नाही, शेवटच्या श्वासापर्यंत देव नोकरीवर ठेवतो. मग मी स्वप्नात पण नव्हतं पाहिलं ना, तुम्हाला माहिती देवाने मला ते दिलं. आमेन. विश्वास ठेवा, तुम्हा प्रत्येकाबद्दल देवाच्या योजना मोठ्या आहेत. हालेलुया. फक्त मोह नका करू की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. बऱ्याचदा तो मोह करून तुम्ही देव जे देणार आहे ना ते घेत नाही आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे मागता. समजते का? बोला येशू मसीह की. हालेलुया. तो द्रव्याचा मोह आणि ती संसाराची चिंता आपल्यामधून काढून टाका. वचन समजायला लागेल आणि वचन तुमच्यामध्ये वाढायला आणि ते वचन फलदायी होईल. हालेलुया. देवाला अशक्य असं काहीच नाही. मग आजपासून मनामधून आपल्याला काय काढायची आहे? मला काय काढायची आहे? कसं होईल, काय होईल, कोण करेल, काही नाही. सगळं कोण करेल? पोट दिलंय तर कोण भरेल? शरीर दिलंय तर कपडे कोण देईल? हा, नीट लक्ष द्या. तुमच्यापेक्षा त्याला काळजी आहे. तो म्हणतो मी पाखरांना कधी भूक मरू देतो का? नाही. देवाच्या वचनामध्ये लिहिलेले कावळ्यांकडे बघा. कोणाकडे बघा? मग बघा ना कावळ्यांकडे. देव म्हणतो ना एखादी गोष्ट तर करायची लगेच. प्रभूच्या वचनात दिलंय कुणाकडे बघा? कावळ्यांकडे बघा. मग लगेच बघायचं कावळ्यांकडे की कावळे कसे राहतात. आंघोळ करतात का? लक्स साबण वापरतात का? शॅम्पू करतात का? ब्युटी पार्लरला जातात का? मेडिकलला कधी जातात का? यांचे तुम्ही विचार करा ना. एवढे प्राणी देव सांभाळतोय, एक पण दवाखाना नाहीये. वाघाला कधी ताप येत? दवाखान्याची गरज कोणाला पडते? अरे बोला. मनुष्याला पडते. आणि दुसरी गोष्ट, ज्या प्राण्यांना माणूस सांभाळतो त्यांनाच पडते. कळतंय का? का बरं माहिती का? तुमच्यामध्ये राहून ते प्राणी पण बिघडतात. तोपर्यंत आजार नाही येत त्यांच्यावर. जेव्हा ते मोकाट असतात ना त्यांच्यावर आजार नाही येत. पण ते कोणाच्या संगतीत आल्यावर आजारी पडतात? माणसांच्या. जंगली प्राणी आजारी नाही पडत, पण जे आपण पाळतो ना ते आजारी पडतात. त्यांना रोग आपला लागतो. आपल्या अविश्वासाचा रोग. समजते का? हा. नाही तर वाघ, सिंह एवढे प्राणी जंगलामध्ये राहतात. कोणते आजारी पडतात? ते आजाराने नाही मरत ते, पण आपले मरतात कारण ते आपल्या सोबत राहतात. तुमच्या प्राण्यांना जर तुम्हाला दीर्घायुष्य द्यायचे ना, त्यांना सोडा. उगाच मारू नका त्यांना. आपल्या पापांमुळे ते मरतायत. समजतंय का? बोला येशू मसीह की. खरंय का खोटंय? आपल्या चिंता त्यांना पण देतो आपण ना. खूप विचित्र माणूस आहे मनुष्य. फार भयानक प्राणी. देवाने सगळ्यात चांगलं कोणाला बनवलं आणि सगळ्यात जास्त कोण बिघडला? प्राण्यांना अजून पण माहिती काय खायचं काय प्यायचं, ते अजिबात टेन्शन घेत. ब्लड प्रेशरचा त्रास कोणाला? बीपी कोणाला? शुगर कोणाला? सगळे आजार कोणाला? यांना का बरं नाही होतो? कारण ते चिंता करत नाही. त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल असतं. त्यांना माहिती ज्याने पोट दिलं तो खायला देईल. आपलं तसं नसतं. कोण देईल, कसं होईल, मग आमच्या लेकरांचं काय होईल, या चिंतेमध्येच तुम्ही मरता. पहिलेचे लोक जे होते ना, अब्रामाच्या टायमाचे 400, 500, 700, 800 वर्ष जगायचे. आता 60, 70 ती बी गॅरंटी. उद्या गचकतो का आज गचकतो अशी परिस्थिती आहे ना. आहे का नाही? चालता फिरता मनुष्य अटॅक येऊन मरतो. समजतंय का? कशामुळे? चिंता. बोला कशामुळे? करा मग अजून चिंता करा. जे 2 दिवस जास्त जगणार आहेत ना, 2 दिवस अगोदर मराल. काय करून? अशा गोष्टी बघू नका ज्याच्याने तुम्ही काय कराल? समजतंय का? आणि अशा गोष्टी ऐकू पण नका ज्याच्याने तुम्ही काय कराल? कोरोनाच्या पिरियड मध्ये लोक आहे ना, आजाराने नाही मेले. कशाने मेले? कळला रे कळला. काय झाला? कोरोना. चिंता. आता माझं काय होईल? आजाराने नाही मारलं लोकांना, लोकांना चिंतेने मारलं की आता मी मरणार, आता मी जगणार. खरंच मेला. खरंच मेला. कोरोनाच्या पिरियड मध्ये आजार नव्हता घाबरवत लोकांना. कोण घाबरत होती? चिंता. फोन लावला कोणाला पण लगेच तो फोनवर बोलायचा, कोरोना की इस महामारी में
एक दूसरे के सुरक्षित अंतर रखे, सैनिटाइजर का प्रयोग करे, अपने हाथ को बार बार धोए. हा का नाही? असं कोण बोलायचा? मोबाईल कोणाला पण फोन लावा तुम्ही, पहिले तो तेच बोलायचं, आणि ते ऐकलं का आपली काय वाढायची? चिंता. लाख विसरायचा प्रयत्न करायचो आपण की नाही मला काहीच होणार नाही, पण लावला कोणाला फोन, तो लगेच म्हणायचा कोरोना की इस महामारी में. परत ती चिंता जशी तशी जिवंत होऊन द्यायची. म्हणजे नीट लक्ष द्या, चिंता माणसाला जगू देत नाही, विश्वासात वाढू देत, वचनाला काम करू देत नाही. अशा गोष्टी ऐकू नका ज्या तुमच्यामध्ये काय टाकतात, आणि अशा गोष्टी बघू पण नका ज्या तुमच्यामध्ये काय निर्माण करतात? चिंता. हालेलुया. चिंतेपासून दूर राहा, म्हणजे वचनाची वाढ होऊ शकेल आणि वचन तुम्हाला समजू शकेल. आमेन. हे एक तिसरं मन आहे ज्याच्यामध्ये झाडं आहेत चिंतेची आणि पैशाच्या मोहाची. उपटून टाका, वचन समजायला लागेल आणि ते वचन तुमच्या जीवनात काम करेल. आपले डोळे बंद करू, यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद, धन्यवाद प्रभूजी. खरंच परमेश्वरा, संसाराची चिंता आणि द्रव्याचा मोह या सर्व गोष्टी आम्ही सोडून द्याव्या परमेश्वर, कारण तूच आमचा पिता आहे ज्याने आम्हाला निर्माण केलं. तुला अशक्य असं काही नाही. तू आमच्यासाठी सर्व गरजा पुरवतो परमेश्वर. लागेल ते आम्हाला झोपेतही देणारा परमेश्वर तूच आहे, आणि त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. चिंतेने आमचा विश्वास खाऊ नये, पण आम्ही विश्वासामध्ये वाढावं यासाठी कृपा दे. एक छोटस कोरस घेऊ, प्रार्थना करू. प्रभु कहा कारावास या शेरों की मां न रोक सके प्रभु कहा हुकूमत की साजिशें न रोक सके आशीषें हुकूमत की साजिशें न रोक सके आशीषें मुश्किलें कितनी भी हो असंभव कुछ भी नहीं राह कितनी भी हो कठिन मंजिल एक दिन आएगी ये पहाड़ उखड़ जाएंगे समंदर में गिर जाएंगे ये पहाड़ उखड़ जाएंगे समंदर में गिर जाएंगे विश्वास यदि हो अटल जो कहोगे वो होगा सफल विश्वास यदि हो अटल जो कहोगे वो होगा सफल मुश्किलें कितनी भी हो असंभव कितनी भी हो कठिन मंजिल एक दिन आएगी विश्वास से जो बोलोगे आंखों से वही देखोगे विश्वास से जो बोलोगे आंखों से वही देखोगे विश्वास
का हर वचन पूरा होगा टलेगा नहीं, विश्वास का हर वचन पूरा होगा टलेगा नहीं। मुश्किलें कितनी भी हो, असंभव कुछ भी नहीं, राह कितनी भी हो कठिन, मंजिल एक दिन आएगी, मंजिल एक दिन आएगी, मंजिल एक दिन आएगी। असंभव संभव करणारा तूच परमेश्वर माझ्या देवा, चिंता करून आम्ही आमच्या आयुष्याची दोरी हातभर देखील वाढवू शकत नाही देवा, आणि म्हणून आम्ही सर्व चिंता तुझ्यावर टाकाव्या, कारण आमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा तू परमेश्वर। आमच्या मनामध्ये असलेले चिंतेचे सर्व झुडप आणि झाड, द्रव्याचा मोह पूर्णपणे काढून टाक, की जेणेकरून तुझं वचन आमच्यामध्ये उगवेल, फळ देईल आणि ते आम्हाला समजेल। धन्यवाद, तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोललास त्याबद्दल आभार मानतो। सर्व आदर मान महिमा करून सन्मान तुलाच देऊ। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन, आमेन।